काल पाचड पोलीस स्टेशन जिल्हा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या ठिकाणी पैठण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, त्या बँकेचे काही 25 लाख रुपये एक गणेश आनंदा पहिलवान 59 वर्षाचा सेवानिवृत्त त्या बँकेचा कर्मचारी आहे, तो एका बँकेतून दुसऱ्या बँकेत घेऊन जात असताना ही सदरची रक्कम दोन अनोळखी इसम अचानकपणे रस्त्यात आले आणि त्यांनी ते पैसे जे आहेत ज्या गुन्ह्यामध्ये होते ते जबरदस्तीने हिसकावून ते पळून गेले होते. सदरबाबतचा गुन्हा पाचड पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आणि LCBचे श्री राजपूत व त्यांची पूर्ण टीम या ज्या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना 2 टीम त्यांनी तयार केल्या होत्या आणि जे टेक्निकल अनालिसिस करत असताना असं एक लक्षात आलं की त्या ठिकाणी त्या बँकेमध्ये एक व्यक्ती मागील 2 वर्षात तिथे कधीच आला नव्हता. बँकेचे जे काही ट्रान्झॅक्शन झाले होते त्यामध्ये, आणि नेमका ह्याच दिवशी तिथे आला. त्याचं घर ज्या ठिकाणी होतं त्याच्या जवळच या बँकेचे एक ब्रांच सुद्धा होतं. तिथे न जाता इथे आल्यामुळे ते संशय बळावला आणि त्यामध्ये अधिक तपास केला असता त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याला विचारल्यानंतर त्यांनी तो गुन्हा कबूल केला. यामध्ये त्या आरोपी बरोबर इतर 3 आरोपी सुद्धा होते. त्या 3ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि 100% रिकव्हरी झालेली आहे. एकूण 25 लाख रुपये गेले होते. या गुन्ह्यामध्ये वापरलेली एक स्विफ्ट कार, 8 मोबाईल फोन, असे एकूण 31,56,000चा मुद्देमाल आम्ही 100% रिकव्हर केलेला आहे. मला असं वाटतं की यामध्ये LCBची टीम याचं खूप महत्वाचा रोल यासाठी आहे कारण गुन्हा होऊन 12 तासाच्या आत सर्वच्या सर्व आरोपी अटक झाले आणि 100% माल रिकव्हर झालेला आहे. या आरोपींचे नाव आहेत भरत राजेंद्र रुपेकर, विष्णू कल्याण बोधने, सचिन सोलाट आणि विशाल दामोदर चांदणे. या 4ही आरोपींपैकी 2घांचा गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. जो मेन यामध्ये ज्याचा मास्टरमाइंड होता तो भरत राजेंद्र रुपेकर होता. याच्यावर 2017 मध्ये 419-420 प्रमाणे गुन्हा दाखल आहे, ज्यामध्ये पोलीस भरतीमध्ये डमी कॅन्डिडेट उभा करण्याचे जे प्रयत्नात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याचबरोबर सचिन सोलाट यावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. हो, परंतु 2 गोष्टी त्याच्यात पिक्युलियर होते. एक तर तो ज्या ठिकाणी राहत होता तिथं ह्याच बँकेची एक ब्रांच ऑलरेडी होती तिथे. त्यांनी इथे येणं अपेक्षित नव्हतं. बरं ठीक आहे, काही कामानिमित्त म्हणजे त्याचे इतर ट्रान्झॅक्शन आतापर्यंत सगळे त्याच्या घराजवळ होते आणि ह्या बँकेमध्ये नेमका त्या दिवशी तो आला तिथं आणि यापूर्वी तो 2 वर्षापूर्वी आला होता. त्यामुळे एक आमची ऑब्व्हियसली CCTV कॅमेराज असतील किंवा इतर ह्याच्यामध्ये जे कोणी आले त्याच्यामध्ये हा इथे का आला ह्याच्यावर केली आणि मग नंतर टेक्निकल अनालिसिसमध्ये हे लक्षात आलं की जिथं जिथं जे फिर्यादी आहे त्याच्या आसपास आहे असं आम्हाला निदर्शनास आलं. आणि साहजिक आहे की जेव्हा संशय येतो तेव्हा त्यांना आपण विचारपूस करतो. विचारपूस करताना एकंदरीत लक्षात येतं की हा खोटा बोलतोय. अधिक विचारपूस केल्यानंतर त्यांनी ते मान्य केलं. मान्य केल्यानंतर मग खरा चॅलेंज होत आहे बाकीच्या लोकांचा ताबडतोब, कारण मग पैसे जे आहे ते वाटेकरी झालेले आहेत, 4-4 जण आहेत, परंतु वेळेत ज्या टीम्स आल्या होत्या त्या टीम्सनी सगळ्यांना ट्रॅकडाऊन केलं, त्यांना पिन डाऊन केलं आणि सगळ्याच्या सगळा मुद्देमाल जो आहे तो आम्हाला ताबडतोब मिळाला. एकमेकाला ओळखत होते. बेसिकली बॅकग्राऊंड म्हणजे हा जो मेन आरोपी आहे रुपेकर, ह्याच्यावर बराच कर्ज झालेला अशी माहिती मिळते. हा खूप कर्जबाजारी झालेला आहे.
आधीचा जो गुन्हा आहे त्याच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे कोर्टाच्या मॅटर्स असतील इतर ह्याच्यामुळे त्यामुळे ह्याने हा कृत्य केलेला आहे आणि बाकीचे त्याचे सगळे मित्रमंडळी आहेत. शिक्षण त्याचं काय ग्रॅज्युएट झालेलं आहे ऑब्व्हियसली, पण बाकी डिटेल्स अजून यायचे. आता पीसीआर त्याला किती तारखेपर्यंत मिळाले? 19 तारखेपर्यंत त्याला पीसीआर मिळाले. 100% रिवॉर्ड देणार, 100%. डिटेल्स मी देणार नाही, परंतु मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की जेव्हा हा फिर्यादी आला, फिर्यादी हा जवळपास 60 वर्षाचा माणूस, त्याच्याकडे ती गाडी कोणती होती, फक्त काय रंगाची मोटरसायकल, याच्या व्यतिरिक्त तो काहीही माहिती देऊ शकला नाही. त्यामुळे 0 इन्फॉर्मेशन होती. कुठलाही सीसीटीव्ही फुटेज आसपास नव्हता. ऑब्व्हियसली अशा ठिकाणी त्यांनी त्याला बॅग हिसकावली जिथं कसलाही कोणी पुरावा नसेल ह्याची त्यांनी खबरदारी घेतली होती. परंतु मेहनत टेक्निकल अनालिसिसची आमची जी टीम आहे आणि ऑब्व्हियसली एलसीबीची टीम आहे, त्यांनी वेळीच तिथे जाऊन पहिला जो त्यांना सुगावा मिळाला त्याच्यावर धागे दोरे विणत 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 हे पूर्ण 4 आरोपी त्यांनी ताब्यात घेतले. पहिला रुपये. हा, बाकीच्यांचा रोल कसा होता काय होता ते, परंतु चौघांकडे पैसे जे आहे ते वाटले गेले होते. बाकी तर आता सांगणं योग्य होणार नाही, ते तपासायचं. वाटणी एकाने 10, एकाचे 5, एकाचे 5 आणि त्यांनी वाटप मेन 10 रुपयेकरचे, बाकीच्यांनी 5-5 वाटून घेतले. ऑब्व्हियसली त्याचा आम्ही आता हे घेणार आहोत की हे अतिशय ज्याला आपण म्हणतो की इरेस्पॉन्सिबल बिहेवियर आहे. त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्यावर योग्य त्यांना माहिती होतं की बाबा हा रेग्युलरली बँकेचे ट्रान्झॅक्शन म्हणजे जे मनी ट्रान्सफर जे आहे ह्या बँकेतून त्या बँकेत जमा करण्यासाठी जात असतो. चला पुढे मोबाईल आला इथं बघा थोडं, तिथं उभं राहते थोडं थोडंसं अंधार आहे ना, थोडं मागे थोडं अंधार आहे, मागे घ्या. गाड़ी आते नहीं लेते ना.